हॅलो गाईज, वेलकम बॅक आवर यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, आम्ही आता चाललो आहोत तांबाडेकच्या सप्त्याला. आणि तांबाडेकचा सप्तो 7 दिवसाचा असतो आणि आज शेवटचा दिवस आहे. आणि आत्ता वाजले 6:30, संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. आणि मस्त असं लुक तुमका दाखवते समोर ग्रीनरी आहे. बिकॉज इकडे कुळीद आणि चवळीचं असं चवळीच्या शेंगाचं पीक वगैरे असं ते केलेला. सो तुमका दाखवतोय शेती केलेली आहे, भाजी वगैरे लावलेलं तुमका दाखवतोय. सो मंडई पूर्ण असं ग्रीनरी आहे आणि इकडे फोटोशूटसाठी खूप मस्त ग्रीनरी आहे. आम्ही फोटोशूट करतलो होतो. आम्ही लास्ट कालच फोटोशूट केला होता मस्त ग्रीनरीमध्ये. आणि ह्या माडांच्या त्या साईडला नदी आहे. सो हे नदीच्या बाजूचे सगळे माड आहेत आणि ह्यो मळो आहे. सो आमका नदी हार्डली 2 मिनिटांवर. तर मंडई चला मग आता आपण जाऊया तांबाडेच्या सप्त्याक. अमित दादा येता गाडी घेऊन. सो तो आता येत 5-10 मिनिटांमध्ये आपण निघाया. तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमका आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघू भेटतील. सो चला. अमित दादा इलेलो असा आणि माझ्या बाजूक माझी मामी बसली आणि आम्ही निघालो तांबाडेच्या सप्त्याक. आता तुमका मामीशी ओळख करून देत आहे. मामी, आता आपण काय जातो? तांबाडेच्या सप्त्याक. हां, तांबाडेच्या सप्त्याक. ओके. अजून किती लांब आहे ना? 5-6 किलोमीटर. 5-6 किलोमीटर. आज दिवस आम्ही तर खावणे भाकरी. हय पण रेंज नाही. तांबाडेच्या सप्त्याला हा, नंतर काढूया आपण मस्त लाइटिंग मध्ये येताना. तेला नाही तर आम्ही ठेवूनच येत होते का. लवकर ये काय जात मैत्रिणीकडे. दुकानात येत नाही. ते का सांग, तुमचं बोक्याचं सप्त होतो. महापुरुष शिव मंदिर काय कार्यक्रम असता माणसात सांगता स्पीकर उगाच काय हो सांगता नाही तर काय. मित्रांनो, आता आपण उत्तरवाडीकडे पोचलो, तांबाडेकच्या उत्तरवाडीकडे. आणि मधलीवाडीमध्ये सप्तो असता. उत्तरवाडीकडे आता मंदिरात आहे आपण पोचलो. तांबाडेकमध्ये 3 वाडी आहेत, उत्तरवाडी, दक्षिणवाडी आणि मधलीवाडी. मधलीवाडीकडे आता आपण जातलो. आणि एका वाडीमध्ये जवळजवळ 400 घरा असत. म्हणजे 3 वाडीन कॅल्क्युलेट करूचा झाला तर 1200 घरा. आणि माणसं म्हटलं तर 1500पर्यंत माणसं असतली. मॅक्झिमम 1500पर्यंत माणसं असतली आणि त्याहून जास्त पण असू शकतात. आणि आज शेवटचा दिवस तो गावची आणि गावाच्या बाहेरची सगळी गर्दी असतली मंडळींची. सो आता आरती सुरू असं. आरती काही जण सगळीजण आता तयार होऊन जातात. आरतीचा व्हिडिओ तुमका मी पुढे बघूक भेटलो. सो स्टे ट्यून. सो आता आपण चला आता जाऊया मंदिराकडे. आता फक्त आपण 5-10 मिनिटावर असो मधलीवाडीकडे. सो आता आपण जाऊ. गणेश मंदिर तांबाडे गाडी लोक जातात. आवाज पण नाही येत. व्हायचंच सगळीकडे आमचा. आम्ही दादा घेतो.
आपण मंदिराच्या इकडे पोहोचलो आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आरती सुरू होतली या आणि आता आपण आतमध्ये जातलो आणि त्यानंतर खूप सारे दुकानं पण म्हणजे 5-6 मोजके असे दुकानं लागली आहेत आणि त्यामध्ये आमच्या मामाचं पण दुकान आहे, आपण तुमका मी दाखवेन. सो चला मग आता मंदिरात जाऊया, विठुरायाचं दर्शन घेऊया. आणि खूप खूप गर्दी आहे, म्हणजे सगळे भक्त विठूच्या नामस्मरण धावून गेले आहेत आणि खूप गर्दी आहे. तुमका मी दाखवते व्हिडिओमध्ये, तुमका बघूक भेटा. सो चला आतमध्ये जाऊ. मित्रांनो, आज तांबाड्याच्या सप्ताहात आमच्या मामाचं दुकान लागला. ही मामी आहे का, तो मामा आणि हे सगळं हे अमित दादा आणि खाजा लाडवाचं सगळं दुकान आहे. सगळा घरगुती बनवतो आम्ही. हे बंगाली खाजा, आल्याचा खाजा, साधा खाजा, पुन्हा शेवाचे लाडू, खटखटी, शेंगदाण्याचे, चण्याचे लाडू, मेथीचे लाडू, असे सगळ्या मामी आणि मामा करतात दोघांना. मित्रांनो, जर तुमका खाजा लाडू आणि काय खरेदी करूचं असाल तर मी मामाचं कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलं आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यासोबतच माझं इंस्टाग्रामचं पर्सनल ID दिलं आहे, तिकडे तुम्ही माका मॅसेज करून तुमची जी काय ऑर्डर असतात ते तुम्ही पाठवू शकता. आणि जर तुमका शॉपमध्ये प्रत्यक्षात व्हिजिट करून खरेदी करूचं असाल तर माझ्या मामाचं दुकान मिडबावचा जो आठवड्याचा बाजार भरता तिकडे लागता बुधवार आणि शनिवारचं. सो एकदा तुम्ही तिकडे जाऊन नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही प्रोडक्ट खरेदी करा आणि आपल्या चॅनलचं नाव सांगा, म्हणजे तुमका थोडाफार डिस्काउंट भेटतात. सो चला आता आपण मंदिरात जाऊया. 7ची आरती सुरू होतली या, पण त्याआधी आपण विठुरायाचं दर्शन घेऊया आणि आरतीक जाऊया. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमका आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघूक भेटेल. सो चला आता आपण जाऊया. आरती झाल्यानंतर मंदिराभोवती आरती घेऊन एक प्रदक्षिणा मारली जाता
आणि ह्या प्रदक्षिणामध्ये भगवान शिवशंकराचं मंदिर आणि हनुमंताच्या मंदिरासमोर कापूर जाळले जेवढे भक्तजन सहभागी असतात ते पूर्ण मंदिराभोवती एक प्रदक्षिणा मारतात आणि ह्या आरतीमध्ये आजूबाजूच्या गावातील आणि गावाचे लोक सहभागी असतात. खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावतात. शेवटचे दिवस असल्यामुळे खूप प्रचंड गर्दी असता आणि आरतीची पूर्ण एक प्रदक्षिणा झाल्यानंतर पुन्हा आरती मंदिरात येतात आणि त्यानंतर पुढचे बाकीचे जे काही कार्यक्रम असतात ते पुन्हा सुरू केले जातात. कशी आहे जिलेबी? 50ला पाव. बॉल कसा? आणि मास? हे 60. भाजी कशी आहे दादा? भाजी हां किती? 25? 30 रुपये प्लेट. आणि कांद्याची 35. कसे आहे रे? हां 50. आणि खाजा? खाजा 40 रुपये. मैसूर आहे बघा. हां कसे आहेत? 60 रुपये. 60 रुपये. बॉम्बे का माल. ओके. आणि पोहे? पोहे 60 रुपये अर्धा किलो. 60 रुपये अर्धा किलो. तुमची वस्तू आणली आहे त्याच्यासाठी काय तोडून आलं. कसं आहे? हां 30 रुपये. आणि तो बॉल 25.
1000 रुपये किलो मुंबई. हो मुंबईत बरे आठवड्यात 220 असतात. किलो किती येतं किलो किती येतं 100 ग काय 100? किलो किती जगतो कर विचारते 1 किलो कर 1000 रुपये किलो म्हणतात ना 200 असते कर. हा बरोबर चल रे बाय बाय. हा चल. फोन कर तर मित्रांनो आम्ही आता सप्त्यावरून आलेलो आहोत आणि आता वाजले 10:15. आम्ही 6:30 वाजता निघालेलो आणि 6:15 वाजता येलो लवकर. मामा आणि लेट आहे 3 वाजता मे बी रात्री 3 वाजता येतील त्यांच्या दुकानात. सो 3 वाजता येतील आणि आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या.